माय चॅनल. खूप दिवसानंतर आज ब्लॉग बनवत आहे आणि ब्लॉग बनवण्याचं कारणही खूप मोठं आहे. आज काही खास दिवस आहे. आज आहे 14 एप्रिल. 14 एप्रिल म्हणजे भीमज्योती क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आज. आणि ती आज आम्ही कशी साजरी करणार आहोत तुमच्यासोबत मी सगळं शेअर करणारच आहे. आणि आजचा दिवस कायम स्मरणात राहील सगळ्यांचा, असा हा दिवस आहे. तुमच्याकडे कसं सेलिब्रेट करतात मला नक्की सांगा. आणि पुढे आमचा दिवस कसा जाणार आहे आणि आमच्याकडे जयंती कशी सेलिब्रेट करणार आहे मी सगळं तुमच्याशी शेअर करणारच आहे. तोपर्यंत बनून राहा. तिच्या आम्हा सर्वांकडून सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा आणि यांच्याकडून सुद्धा जय भीम. आज आम्हा सर्वांकडून भीम जयंतीच्या संपूर्ण भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा. आज आम्हा सर्वांकडून भीम जयंतीच्या आपणा सर्वांना सर्व भारतीय जय भीम भारतीय लोकांना हार्दिक शुभेच्छा. येस, जय भीम. जय भीम. हे दृश्य आहे 14 एप्रिलच्या आदल्या दिवशीचं, म्हणजे 13 एप्रिलचं. 13 एप्रिलला सगळं विहार असं सुंदर लायटिंगनी सजवलेलं होतं, छान डेकोरेट केलेलं होतं, साफसफाई केलेली होती. तुम्ही बघू शकता आतमध्येपर्यंत किती छान असं भव्य दिसत होतं आमचं विहार पारडीचं. सर्वांनी प्रेमाने असं छान सजवलेलं होतं बलून्सनी. आणि आमच्या बाबांची जयंती साजरी केली आम्ही त्या दिवशी. सो बघू शकता समोर तर हे दृश्य आहे 14 एप्रिलचं आणि ज्या दिवशी भीमजयंती होती. तर आम्ही त्या दिवशी ध्वजारोहण केलं छान असं बघू शकता. आणि ध्वजारोहण करायला कोण होतं बरं? ध्वजारोहण एक मुस्लिम व्यक्तीने केलं. किती प्राऊड फिलिंग आहे ही. वाव बाबा, तुम्ही खरंच जिंकलात. अशा प्रकारे आम्ही भीमजयंतीला नवनवीन. आणि हे दृश्य आहे भीमजयंतीचं, म्हणजे 14 एप्रिलचं. 14 एप्रिलला सगळे पांढरे वस्त्र परिधान करून विहारामध्ये आले होते. बघू शकता विहार इतकं सुंदर दिसत होतं. लायटिंग्स, बलून्स आणि पुष्पहारांनी आणि सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि सगळ्यांनी आपली उपस्थिती तिथे दिली होती. तर असं छान विहार त्या दिवशी वाटत होतं. आणि किती छान वाटतं ना भीमजयंतीला. सगळीकडे असं जल्लोषाचं वातावरण असतं. वाव, खूप छान. तर भीमजयंतीला भीमजयंतीला बाबांच्या जयंतीला म्हणजे सुंदर अशी पिंपळाची रांगोळी काढलेली होती दारासमोर. सुंदर अशी पांढऱ्या रंगाची वेल टाकलेली होती दारासमोर. छान वाटतं ना भीमजयंतीला. कशी वाटली तुम्हाला रांगोळी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. छोटीशीच टाकली मी रांगोळी, फार मोठी नाही टाकली, पण टाकली.
त्यानंतर संध्याकाळी होती आमच्याकडे भीम जयंतीची रॅली. सो अनघाला मी असं व्हाईट ड्रेस घालून आणि बेल्ट घालून रेडी केलेलं होतं. माझी क्युटी डॉल फार हॅपी होती. छान दिसते आहे ना व्हाईट ड्रेसमध्ये. क्युटी नवीनच घेतलेला होता, ऑनलाईन मिशोवरून मागवलेला होता. त्यानंतर आम्ही सगळे रेडी आहेत 14 एप्रिलच्या रॅलीत जाण्यासाठी. मस्त माझी अनघा, आजू आणि तिचे बाबा रेडी आहेत. आणि बघू शकता मावशी पण रेडी आहे. छान छान तयारी केली. जय भीम मावशी. हां, पप्पा पण रेडी आहेत. छान छान तयारी केली आहे. जय भीम केली. या समोर सगळ्या क्लिप तुमच्यासोबत शेअर करते आहे. तुम्ही नक्कीच एन्जॉय करा.
अरे आम्ही भीम जयंती सेलिब्रेट केली. हा दिवस ना आम्ही वाट बघतो वर्षभर आणि परत पुढच्या वर्षीची वाट बघतो आहे आणि नवीन परत कसं काय एन्जॉय करता येईल आणि बाबांना कायम आपल्या स्मरणात ठेवूया. आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. परत भेटू माझ्या चॅनलवर. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आयुष्य एन्जॉय करत राहा. बाय बाय गाईज.